नमस्कार मंडळी, मी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। ज्या दिवसाची मी जवळजवळ वर्षभर वाट पाहत होती, फायनली तो दिवस आज आला। ज्या देवाने आपल्या देवाचं रक्षण केलं, त्या देवाचे मंदिर पाहण्यासाठी आणि त्या देवाचे दर्शन घेण्यासाठी आज आम्ही निघालेलो आहोत मराठेपाड्याला। हे मंदिर आहे ठाणे जिल्ह्याच्या भिवंडी तालुक्यातील मराठेपाडा या गावामध्ये। इथे येण्यासाठी तुम्ही कल्याण भिवंडी किंवा ठाणे या स्टेशन पासून सहज येऊ शकता। भिवंडी पासून हे मंदिर 17 किलोमीटर अंतरावर आहे आणि कल्याण पासून 30 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे। पुढच्या अनेक पिढ्यांना महाराजांच्या इतिहासाची माहिती व्हावी यासाठी हा मंदिर उभारण्यात आलेला आहे। या मंदिराचं बांधकाम अगदी किल्ल्याप्रमाणे केलं आहे आणि याचा प्रवेशद्वार जवळजवळ 42 फुटाचा आहे। या मंदिरातील महाराजांची सुंदर सुबक 7 फुटाची मूर्ती प्रसिद्ध मूर्तिकार अरुण योगीराज यांनी बनवलेली आहे। म्हणजेच अयोध्येतील श्रीरामाची ज्यांनी मूर्ती बनवली त्यांनीच ही मूर्ती बनवलेली आहे। या मूर्तीच्या गाभाऱ्याबाहेर उजव्या आणि डाव्या बाजूला जिजाऊ मातेचा आणि तुळजाभवानींच्या खूप सुंदर मूर्त्या आहेत। या मंदिराचा परिसर इतका सुंदर आणि स्वच्छ आहे की इथून सतत पॉझिटिव्ह एनर्जी मिळते, त्यामुळे इथून बाहेर पडण्याची इच्छाच होत नाही। महाराष्ट्रामध्ये महाराजांचे किल्ले तर खूप आहेत, पण मंदिर मात्र हे पहिल्यांदाच उभारण्यात आलेलं आहे। आपण जर शिवभक्त असाल तर आपल्या आराध्य दैवताचे दर्शन एकदा तरी नक्की घ्यायला हवे। इथला सगळ्यात सुंदर नजारा म्हणजे किल्ल्यावर जशी तटबंदी असते त्याप्रमाणे इथे तटबंदी पाहायला मिळते। संध्याकाळी 5:30च्या नंतर आला तर दोन्ही वेळेचे व्ह्यूज तुम्हाला इथे पाहायला मिळतील। थोडा काळोख झाला की खूप सुंदर लाईटीचा नजारा पाहायला मिळतो आणि 7 वाजता महाराजांचा आरतीचा लाभही मिळतो। तर आजचा असा दिवस माझ्या आयुष्यामध्ये येईल असं मला कधी वाटलंच नव्हतं। महाराजांचे प्रत्यक्षात दर्शन घेऊन तर मी खूप खुश होते, पण त्यात इतका मोठा आरतीचा मान मला मिळाला हे तर मी कधी स्वप्नातही पाहिलं नव्हतं। ज्यांच्याकडून मला मानाची अपेक्षा होती त्या लोकांकडून माझा सतत अपमान झाला, पण आज समर्थ कृपेने आणि माझ्या श्रद्धेने आज इतका मोठा दिवस मला आज पाहायला मिळाला। तर असो, ज्याच्यावर परमेश्वराची कृपा आहे त्याला तुम्ही कितीही खाली पाडला तरी परमेश्वर त्याला त्याच्या उंचीवर नेतोच नेतो। तर चला, इथे महाराजांची आरती घेऊन दर्शन घेतले आणि मस्त असा इथला संपूर्ण नजारा पाहून घेतला। इथे महाराजांच्या काळातले जे हत्यारे आहेत ते तुम्हाला इथे पाहायला मिळतात आणि बाजूला ज्या पेंटिंग दिलेल्या आहे तिथे संपूर्ण इतिहास तुम्हाला महाराजांचा पाहायला मिळतो। तर इथे मंदिराच्या शेजारी खूप मोठा परिसर आहे जिथे पार्किंगची खूप छान व्यवस्था आहे आणि खाण्यापिण्याचे बरेच स्टॉल आहेत। तर हे मंदिर मेंटेन ठेवण्यासाठी अजून बऱ्याच निधीची गरज आहे। जर तुमची इच्छा असेल तर दिलेल्या स्कॅनरवर तुम्ही मदत करू शकता। तर चला, इथेही माझी इंस्टाग्रामची फॉलोअर्स फॅमिली मला भेटली तर त्यांना बघून मला खूप छान वाटलं। तर चला मंडळी, आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि फॉलो करून कमेंट मध्ये जय शिवराय नक्की लिहा।